सध्या अरबी समुद्रावर नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाल्याचं दिसून येते. मात्र या प्रवाहाला अजूनही हवी तशी उंची प्राप्त झाली नाही आणि तो जोर किंवा उंची प्राप्त न होण्यामागचं कारण प्रामुख्याने आखाती देशांवर सध्या जास्त दाबाची तयार झालेली स्थिती दिसून येते. या जास्त दाबाच्या भोवती फिरणारे जे कोरडे वारे आहेत, तेच वारे अरबी समुद्रावर येऊन मान्सूनच्या प्रगतीत अडथळा निर्माण करत असल्याचं आत्ता दिसून येते. दुसरीकडे मेडन जुलियन ऑसिलेशन म्हणजे MJO हा एक घटक एक महत्त्वाचा मानला जातो मान्सून काळामध्ये. हा MJO संपूर्ण पृथ्वीवर विषुववृत्तावरून पूर्व दिशेने सरकत असतो. हे ढगांचं क्षेत्र असतं आणि हे सध्या प्रशांत महासागरावर सक्रिय आहे. जेव्हा MJO हिंदी महासागरावर असतो तर त्या काळामध्ये मोसमी वाऱ्यांना जोर येतो. त्याचसोबत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वाढते, ढगांचं क्षेत्र वाढतं. मात्र हे सध्या हिंदी महासागरावर नसल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीसाठी अद्याप पोषक हवामान झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे मान्सूनची प्रगती येत्या काही दिवसांमध्ये जरी झाली, तरी सर्वदूर खूप मोठा पाऊस होईल अशी स्थिती नसेल आणि MJO साधारणतः अंदाजानुसार जूनच्या अखेरीस हिंदी महासागराच्या जवळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत खूप मोठा पाऊस या संपूर्ण मान्सून प्रगतीमध्ये मिळेल अशी शक्यता दिसत नसल्याचं वेगवेगळे मॉडेल्स दाखवत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.